श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझे स्टाईल ऑफ स्टिचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी छोटासा पाऊच तयार करत आहे. त्यासाठी इथे मी 10 बाय 10 इंचाचा कापड कट करून घेत आहे. पाऊचमध्ये घालण्यासाठी इथे मी फॉर्मसीट घेतलेला आहे. फॉर्मसीट आणि अस्तर मेन फॅब्रिकपेक्षा अर्धा इंचाने जास्त घेतलेला आहे. हे बघा, मेन फॅब्रिक, फॉर्मसीट आणि अस्तर हे आपण तिन्ही एकमेकांना जॉईंट करून घेणार आहोत. इथे मी चारही बाजूनी शिलाई मारत आहे. सर्व बाजूनी शिलाई मारून झाल्यानंतर राहिलेलं अस्तर आणि फॉर्मसीट कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने साधे सिंपल पाऊच तयार करून आपण सेल करू शकतो. खूप कमी खर्चात हा आपला पाऊच तयार होतो. कपड्याच्या चारही बाजू समान असल्यामुळे कोणत्याही बाजूने आपण चेन लावू शकतो. हे बघा, पाऊचच्या आकाराची मी चेन इथे कट करून घेत आहे. पर्सच्या सुलट बाजूला चेन सुद्धा ही अशी सुलट ठेवून टीप मारून घ्यायची आहे. सुरुवातीला मी चेन वेगळी करून घेते. हे पहा, कपड्याची ही सुलट बाजू आणि चेनीची सुलट बाजू एकावर एक ठेवून आपण टीप मारून घेणार आहोत. यानंतर चेन सुलट बाजूने करून ही बघा अशी दाब टीप मारून आपण घेत आहोत. पर्सच्या एका बाजूला चेन लावून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूला सेम अशीच चेन लावणार आहोत. इथेही त्याचप्रमाणे सुलट बाजूने सुलट चेन लावून त्याच्यावर टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्यानंतर त्याच्यावर अजून एक दाब टीप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण दोन्हीकडे चेन जॉईंट करून घेतलेली आहे. आता यामध्ये रनर घालूयात. त्यासाठी चेनीचं पुढचं थोडंसं टोक कट करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने चेनमध्ये रनर घातलेला आहे. आता आपण हा पाऊच उलटा करून घेऊयात. यानंतर एक्स्ट्रा असलेली चेन कट करून घेत आहे. त्यानंतर मी इथे पाऊचच्या दोन्ही बाजूला पायपिंग करून घेत आहे, म्हणजे पाऊचचं फिनिशिंग छान होईल. हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही बाजूला छान पायपिंग करून घेणार आहोत. पायपिंग केल्यामुळे कुठेच धागे दोरे बाहेर येत नाहीत पाऊचचे. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही पायपिंग करून घेत आहे. हा पाऊच पटकन 5-10 मिनिटात तयार होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं पाऊचचं फिनिशिंग झालेलं आहे. आपण आता हा पाऊच उलटून घेऊया. हा बघा, पाऊच सरळ केल्यानंतर किती सुंदर दिसत आहे. हा पाऊच तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. असाच चॅनेलला सपोर्ट करा. हे अशा पद्धतीचे छोटे छोटे पाऊच तयार करून आपण सेल करू शकतो. पाऊचला आतमध्ये सुद्धा बराच स्पेस आहे, त्यामुळे बऱ्याच वस्तू याच्यामध्ये राहतात. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. Bye. Bye.